नमस्कार मित्रांनो, तर आपण आलोय आज भुईमुगाला पाणी भराया. तर इकडं माझ्या पाठीमागं भुईमुग आहे बघा. तर खूप असा सुकलाय मित्रांनो भुईमुग. तर चला आपण बारा देऊन घेऊ आपण आता. मित्रांनो मूग पण काढायला आलाय आता, थोड्या दिवसात आता काढायला येईल. आणि मुगाला शेंगा पण खूप अशा लागल्यात आणि धने पण काढायला येतील थोड्या दिवसात. धना पण आहे. तर इकडं चाललंय पाणी खाली, खाल्ल्या वाफ्याला आहे. आणि तर चला आपण मधी शिरू थोडं. तर भुईमुग पार वाळून गेला, पाणी भरायचं होतं पण कांद्याला पाणी चालू असल्यामुळं भरता आलं नाही. तर आपण आलोय आज भुईमुगाला पाणी भरायला. तर भरपूर असं उकल खाली वावरानं. आणि इकडं पण गबाळ राहिलंय थोडं इथं निंदायचं. तर धने पण उपटायला आलेत, तर धने नाही उपाटले अजून. तर चला अजून एवढं पाणी भरून मग घेऊ उपटून पटापट, म्हणजे थोडा गारवा पण येईल आणि धना पण चांगला होईल. तर चला आपण परत मागं जाऊ. तर असा आपला भुईमुग आहे. तर कसा आहे भुईमुग कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, पहिलं आपण वरचं खांड भरणार आहे, मग नंतर खाली सोडू. तर पाहू आता किती भरून होतंय भुईमुग. तर इथं बार पण देऊन घेऊ. तर मित्रांनो, सगळीकडं ढगाळ असं वातावरण निर्माण झाले आणि उद्या मंगळवारपासून वातावरणात बदल होईल आणि आभाळ पण राहणार नाही आता इथून पुढं. तर आपले कांदे पण काढायला आले, त्याच्यामुळं कांदे काढून घ्यायला लागतील उद्यापासून. तर आज शेवटचा दिवस आहे, आपण पाणी भरून घेणार आहे. उद्यापासून लाईट पण बदलणार आहे, वातावरण पण बदलू शकतं उद्यापासून. तर असं ढगाळ बिगाड काय दिसणार नाही उद्यापासून. तर लवकरच कांदा काढून घ्यायचा आहे आपल्याला एवढ्या 9-10 दिवसात. तर आपली खूप धावपळ चालू आहे, पाणी भरणं. पुढं भुईमुगाला पाणी भरायचं, कांद्याला भरायचं, घासाला भरायचं, गिनीगावचाला, डोंगळ्याला, अजून काही भुईमुग सगळं भरून घेणार आहे आपण आजच्या आज. तर चला आपण पहिला वाफ्याला पाणी सोडून दिलं आहे आणि लवकरच वारं येणार आहे लगेच. तर पावसाच्या पाण्यामुळं आपण थोडं थांबलो होतो पाणी भरायचं. पाऊस झाला भरपूर, गारपीटही झाली असेल थोडीफार आणि जागजागी गारपीट पण झाली, आपल्याकडे पण झाली. आणि पाऊस भरपूर झाला असा. तर चला आपण वाफा भरलाच असं लगेच बारं देऊन घेऊ. आपला भुईमुग कसा आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. आणि याच्यात मुगाच्या पण शेंगा आहेत बघा जागजागी. तर काही मूग पण वाळायला लागलाय तर बघा. आणि धने पण आहे मस्त असे. आणि भुईमुग असा थाप बसलाय, पार दिसत नाही कुठं काही. तर मस्त असा पेरून भुईमुग केला आता. तर मित्रांनो, असा पेरून भुईमुग करीत जा, जास्त काय आदबू नका. कारण लागवडीपेक्षा पेरून तर मला वाटत आहे खूप छान भुईमुग येईल. तर मस्त असा भुईमुग आलाय. वाटत नव्हतं पेरून जमतो का नाही, पण भारी जमलाय आता. आता थोडा जीवात जीव आला मित्रांनो, कारण पेरेल भुईमुग एकच नंबर झालाय. तुम्ही बघू शकता कसा भाजाटलाय भुईमुग. आणि त्याला सारखं मस्त पाणी बिनी चालून हिरवागार काळा भोर पडलाय असा भुईमुग मित्रांनो. तर बघू शकता मस्त असं दुपारचं उन्हामध्ये पाणी भराय आलोय आणि सुकून गेलाय भुईमुग. आणि उद्यापासून असा तरतरीत उभा राहणार आहे भुईमुग मित्रांनो. तर मित्रांनो, एवढं झाल्याच्या नंतर मकाला पण सोडणार आहे पाणी आणि लाईट पण जाईल. मला वाटतं आता किती होतंय भरून काही सांगता येत नाही. पण भुईमुग कसा आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. आणि फुलं पण यायला लागले आता. तर भुईमुग कसा आहे आपला
कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. हिरवागार आहे मित्रांनो. तर मधी पण सुकला आहे, तिथं पाणी भरू राहिलो आपण. मुगाला पण मस्त अशा शेंगा आहेत आणि पाला पण भरपूर आहे बघा. आणि धना पण आहे. धना पण वाळायला लागला आता. धना पण काढून घ्यायला लागेल. राहिला या टाळायचा, मग तिकडं जावा का इकडं पाणी भरावं असं झालंय. त्याच्यात कोरड्या पण झाल्या, कोणतंच काम होईना. कांदे पण काढाय आले, सगळे पाती पडून गेले फार. लईच अवघड झाले. पावसाने सगळे कांदे वडून आले. तर नेमकं काय काय काम करावं, अवघडच झालंय सगळं. रोजाचे माणसं नाही भेटती, काहीच नाही. लय अवघड झाले. नुसते म्हणते सावडी सावडी. आता सावडी या कवर चालायच्या काय सांगते. बाकीच्यांचे कांदे काढायला आले ना आपले बी आले. अवघड झाले. पावसाने फार वडून आला माल. मकर पाऊस झाला त्याच्यामुळं गपागप माल वडून आला.